कोणी किती जरी विद्वान असला तरी पुढे काय होईल, पुढे कोणती परिस्थिती येईल, पुढे काय घडणार, काय होणार हे सांगू शकत नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कोणी किती जरी विद्वान असला, किती जरी हुशार असला, किती जरी बुद्धिमान असला, ज्ञानवान असला तरीही पुढे काय होईल, पुढे काय घडेल, कोणती परिस्थिती येईल, कोणती स्थिती येईल, कोणती घटना घडेल, कोणता प्रसंग घडेल हे सांगू शकत नाही, याचं वर्णनही करू शकत नाही. तो फक्त अंदाज लावू शकेल, परंतु सत्य परिस्थिती तो सांगू शकत नाही. सत्य स्थिती, सत्य परिस्थिती तो सांगू शकत नाही. तर हे सर्व सांगेल वेळ. येणारी परिस्थिती सांगेल, येणारी वेळ सांगेल. म्हणून वेळच फार महत्त्वाची आहे. म्हणून पुढे काय घडेल, कोणती घटना घडेल, कोणता प्रसंग घडेल, पुढे काय होईल हे फक्त वेळ सांगू शकेल. बाकी कोणीही सांगू शकत नाही. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. असा जगात कोणी नाही की पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडेल, पुढे काय होणार आहे, कशी परिस्थिती येईल, कोणती परिस्थिती येईल हे कोणीही सांगू शकत नाही. कोणत्याही बाबतीत, कशाच्याही बाबतीत कोणीही काही सांगू शकत नाही. पुढचं कोणीही सांगू शकत नाही. म्हणून कोणताही मनुष्य, कोणीही हे काही सांगू शकत नाही. फक्त हे सांगू शकेल वेळ. वेळच सांगू शकेल की पुढे काय होईल, काय घडेल. म्हणून पुढचं घडणारं, पुढचं काय घडेल, ते काय घडेल, काय होईल, काय होणार हे सगळं सांगू शकते फक्त वेळ. मनुष्य फक्त अंदाज लावू शकतो, तर्क करू शकतो, परंतु तो सत्य परिस्थिती सांगू शकत नाही. नक्कीपणे तो सांगू शकत नाही, ठामपणे तो सांगू शकत नाही. म्हणून माणसाने अहंकार करू नये, म्हणून माणसाने गर्वाने वागू नये, म्हणून माणसाने व्यवस्थित वागावं, पद्धतशीर वागावं, सावधान राहावं, सतर्क राहावं. कारण माणसाच्या हातात नाही. काय होणार, काय घडेल हे माणसाच्या हातात नाही. केव्हा काय घडेल, केव्हा कशी परिस्थिती येईल, केव्हा कशी स्थिती येईल, अचानक काय घडेल, अचानक निसर्ग कोणतं रूप घेईल, अचानक वातावरण कसं बदलल, अचानकपणे कोणते संकट येईल, कोणत्या अडचणी येतील, कोणत्या समस्या येतील हे कोणीही काही सांगू शकत नाही. फक्त एखादा तर्क करू शकेल, अंदाज करू शकेल, पण तो अंदाजही खरा निघणार नाही. एखाद्या वेळेस अंदाज खरा निघेल, पण वारंवार अंदाज खरा निघणार नाही. म्हणून पुढे काय होईल, काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून मनुष्याने अहंकार करू नये, गर्व करू नये, स्वतःला शहाणे समजू नये, मोठेपणा करू नये. तर माणसाने या उलट माणसाने सतत सावधान, सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे, सतत सावधान राहिलं पाहिजे. कारण पुढे काय होईल हे फक्त वेळच सांगू शकेल, दुसरं बाकी कोणी नाही. कसं कळेल, पुढचं कसं कळेल आपल्याला? आपण फक्त आता काय घडते ते सांगू शकतो. आता सद्य परिस्थिती, आता समजा आपण काय करत आहोत ते सांगू शकतो. मी किती काम करू शकतो, मी किती काम करू शकतो, मी आता कुठं जातो, मी आता कोणते काम करणार आहे हे सांगू शकतो. म्हणजे मी सध्याची परिस्थिती माणूस सांगू शकतो. सध्या काय घडत आहे, समजा सध्या आता मला, समजा मी किती अभ्यास करू शकतो, मी किती खाऊ शकतो हे सांगू शकत. किंवा मी आता शेतामध्ये मला काय पेरायचं आहे हे तो सांगू शकत. किंवा माझा विकास कसा करायचा आहे, माझी प्रगती कशी करायची आहे, शेतामध्ये मी काय पेरणार आहे, मला काय पेरायचं आहे, मला कुठं जायचं आहे, मला कोणता निर्णय घ्यायचा आहे हे तो सांगू शकेल. परंतु पुढचं मात्र कोणी काही सांगू शकणार नाही. पुढे काय होणार, कुणाचं काय होणार, व्यक्ती असो, वस्तू असो, या निसर्गाबाबतीत असो, या कोण्याही बाबतीत असो, या कशाच्याही बाबतीत असो, पुढचं कोणीही काही सांगू शकत नाही, वर्तवू शकत नाही. पुढचं भविष्य कोणीही सांगू शकत नाही.
पुढचं भविष्य कोणीही काही सांगू शकत नाही. भविष्यकाळ हा कोणीही वर्णन करू शकत नाही. भविष्यकाळ हा कोणी सांगू शकत नाही. भविष्यकाळ सांगण्याचं भाग्य फक्त वेळेला आहे आणि वेळेच भविष्यकाळ सांगू शकते, बाकी कोणी नाही. कोणताही व्यक्ती, जगातला कोणताही व्यक्ती किती विद्वान असो, किती हुशार असो, किती शहाणा असो, कितीही असो, तो सांगू शकत नाही. फक्त हे वेळच सांगू शकाल, बाकी कोणी नाही. हीच सत्य परिस्थिती आहे, हीच खरी परिस्थिती आहे. म्हणून मनुष्याने सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, सतत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कारण केव्हा कोणती अडचण येईल, केव्हा कोणतं संकट येईल, केव्हा कोणती समस्या येईल, केव्हा निसर्ग रौद्ररूप घेईल, केव्हा लाट येईल, केव्हा चक्रीवादळ येईल, केव्हा सुनामी येईल, केव्हा मोठ्या प्रमाणात संकट येईल, मोठ्या प्रमाणात समस्या येईल, मोठ्या प्रमाणात अडचणी येतील, भयंकर घडेल, भयानक घडेल, हे काही सांगता येत नाही, हे समजत नाही, कळत नाही. म्हणून मनुष्याने सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे. मनुष्याच्या हातात हेच आहे, फक्त सावधान राहणे, सतर्क राहणे, जागरूक राहणे, दक्ष राहणे. बाकी मनुष्याच्या हातात काही नाही. केव्हा काय घडणार आहे, केव्हा काय घडेल, काय होईल, हे मनुष्य सांगू शकत नाही. ही मनुष्याच्या हातात नाही, ही माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. म्हणून पुढे काय होईल, पुढे काय घडेल, कोणती घटना येईल, कोणता प्रसंग घडेल, हे कोणीही काही सांगू शकत नाही. फक्त मनुष्याने सावधान राहावे, सतर्क राहावे. आणि मनुष्याला फक्त अंदाज वर्तविता येतो, फक्त अंदाज सांगू शकतो. आणि तोही अंदाज खरा निघेल की नाही यात बी शाश्वती नाही. म्हणून मनुष्याने गर्व करू नये, अहंकार करू नये, स्वतःला शहाणे समजू नये, मोठेपणा करू नये. फक्त मनुष्याने एवढंच करावं, सतत सावधान राहावं, सतर्क राहावं, जागरूक राहावं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.